भागवताचे व्यासपीठ चालक असणारे ते माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले, या पामराच्या कीर्तनाला उपस्थित राहिले, यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल बघा, वातावरण अगदी सुंदर आहे. वातावरणाचं जर वर्णन करायचं ठरलं ना तर इथे गंधर्वासारखे गाणारे आहेत, एवढंच नव्हे तर इंद्रासारखे वाजवणारे आहेत, नवे तर श्रवण करणारे सुद्धा राजा परीक्षितीसारखे आहेत. परंतु एवढं लक्षात ठेवा मायबाप की सांगणारे शुकाचार्य नाहीत. बघा, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला नमस्कार करते माझ्या आई वडिलांना की ज्यांनी मला सुंदर असा जन्म दिला. दुसरा नमस्कार करते त्या भगवान परमात्म्याला की ज्यांनी सुंदर अशी सृष्टी निर्माण केली. तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवर्यांना की ज्यांनी मला अनमोल असं ज्ञानदान केलं. बघा, जगात असं संबोधलं जातं की सर्वात श्रेष्ठ अन्नदान आहे, परंतु सुभाषितकार सांगतात अन्नदानापेक्षा देखील विद्यादान हे खूप मोठं आहे. कारण की सुभाषितकार सांगतात की अन्नदानम महादानम विद्यादानम तत्परम अन्नेन क्षणिका तृप्ती विद्येन जीवन सुफल. अन्नाने काय होतं तर क्षणभराची आपल्याला तृप्ती भेटते, परंतु विद्या जर एकदा श्रवण केली, विद्या जर एकदा म्हणजे आपण विद्या जर घेतली तर ती आपलं जीवन सफल करते. असे असणारे माझे गुरुवर्य साध्वी सोनाली दीदी करपे यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि चौथा नमस्कार करते तुम्हा सर्वांना मायबाप की ज्यांनी मला कीर्तन रूपी सेवा दिली. विठ्ठल बघा, अभंग म्हणजे अभंगाकडे वळण्यापूर्वी अभंगाचा सरळ अर्थ मांडणं हे गरजेचे आहे. कारण की पुरुष मंडळ तुम्ही बातम्या पाहता, बातम्याच्या अगोदर काय लागतं? तुम्ही बातम्या पाहत नाहीत का? ठळक बातम्या, ठळक बातम्या. मग तशाच आता कीर्तनाच्या ठळक बातम्या मी तुम्हाला देणार आहे. सारा सार विचार करा उठा उठी. तुकोबा सांगतात की उठताना बसताना विचार करा. कसा करा तर सार विचार करा. आणखीन काय करा तर नाम धरा कंठी विठोबाचे. भगवंताचं जे नाम आहे ते आपल्या कंठामध्ये धारण करा. तुकोबा दुसऱ्या चरणामध्ये सांगतात तयाच्या चिंताने निरसेल संकट भावे तराल दुर्घट भव सिंधू. तुकोबा दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की तुम्ही जर त्याचं चिंतन केलं ना, त्याच्या चिंतनामध्ये तुमच्या जीवनामध्ये जेवढं कितीही मोठं संकट आलं तर त्या संकटाचं निरसन झाल्याशिवाय राहणार नाही. नवे तर तुम्ही या भवसागरातून तरुण जाताल. तुकोबा सांगतात बघा, काहींना असं म्हणजे गैरसमज होतो की आपण या कुळामध्ये जन्माला आलो, आपण त्या कुळामध्ये जन्माला आलो, आपण भजन करू शकत नाही, कीर्तन करू शकत नाही. परंतु तुकोबा सांगतात की जन्मोन या कुळी वाचे स्मरनाम धरी हाची नेम हनिशी. तुकोबा म्हणतात की कुठल्याही तुम्ही कुळामध्ये जन्म घ्या, परंतु काय करा भगवंताच्या नामाचा नियम करा. तो कसा करा? हरनिशी करा, म्हणजे तो नियम कधीच मोडू नये असा नियम करा. तुकोबा मग आता भगवान परमात्म्याचा चिंतनाचा नियम केल्यानंतर काय होतं? तुकोबा शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गात गीत विठोबाचे. तुकोबा चौथ्या चरणामध्ये सांगतात की तुम्ही जर या देहा म्हणजे या मृत्यू लोकामध्ये जन्म घेऊन जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर तुमची पिढीच नव्हे तर कोट्य कुळ आणि पिढ्या पवित्र होतात. तुकोबा अभंगात सांगतात
आपल्याला अभंग विस्तार पूर्व पाहायचा. विठ्ठल विठ्ठल शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आद्यगुरु असणारे. बघा तुम्ही म्हणता दीदी कीर्तन सुरू झाल्यापासून 2 ते 3 वेळेस तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. शिवाजी महाराज नेमके होते कोण? एक काका माझ्याकडे आले, ते म्हटले दीदी आज तू कीर्तनामध्ये आवर्जून शिवाजी महाराजांविषयी थोडं तरी बोलायचं. मी तुम्हाला सांगते की शिवाजी महाराज नेमके होते कोण. बघा महिला मंडळ लक्ष देऊ नाही का? तुमच्या डोक्यावरती पदर आहे ना, तोच राजकुणामुळे असेल तर ते म्हणजे माझ्या शिवाजी महाराजांमुळे. आणि तुमच्या डोक्यावरती टोपी जर कुणामुळे असेल तर ती म्हणजे माझ्या शिवाजी महाराजांमुळे. नवे तर तुमच्या कंपाळावरती कुंकू आणि तुमच्या कंपाळावरती चंदन जर कुणामुळे असेल तर ते म्हणजे माझ्या शिवाजी महाराजांमुळे. दारात तुळस मंदिरावर कळस जर कुणामुळे असेल तर शिवाजी महाराजांमुळे. एवढंच नव्हे तर नाकात नथ आणि पुरुषाच्या ओठावर मिशी जर कुणामुळे असेल तर हे उपकार माझ्या शिवाजी महाराजांचे बघा शिवाजी महाराजांमुळे आहे. एवढंच नव्हे तर मी जर आज या गादीवरती उभी कुणामुळे असेल तर ते म्हणजे शिवाजी महाराजांमुळेच. बघा नाहीतर माझी काय ताकद होती हो या गादीवरती उभा राहण्याची. बघा आज जर शिवाजी महाराज नसते ना तर मला मागणी मागावी लागली असती की हुजूर मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ, क्या मैं कर सकती हूँ, अशी मागणी मला मागावी लागली असती. परंतु आज मी ज्या हक्काने ज्या अधिकाराने या गादीवरती उभी आहे आणि कीर्तन सांगते ते माझ्या शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. बघा मायबाप एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव देवाचं नाव राजाचं नाव खूप सुंदर प्रमाण दिलं. बघा आतापर्यंत एकच राजा झाला म्हणजे राजधानी होऊन गेले, परंतु असा एकच राजा झाला की ज्याने पूर्ण महाराष्ट्र जोडला. आणि आज त्याच्याचमुळे मी इथे उभा आहे. बघा मलाच नव्हे तर तुम्हाला देखील मागणी मागावी लागली असती. हुजूर हम संकीर्तन श्रवण करना चाहते हैं, क्या हम धर्म मंडप में बैठ सकते हैं, अशी मागणी तुम्हाला देखील मागावी लागली असती. परंतु आपल्यावरती उपकार आहेत त्या शोभाराजाची की त्याच्यामुळे आपण आज इथे हक्काने बसतोय किंवा मी आज इथे उभी आहे. आणि असे असणारे शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा तुम्हाला रुचेल पचेल आणि उपदेश करून जाईल असा अभंग आज मी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय सांगतात की सार विचार करा, सार
विचार करा आणि कसा करा तर सार विचार करा. मग बाबाचा सार आणि असार काय बघा. तुकोबाला सांगतात की सार विचार करा असार विचार करू नका. मग आता सार नेमकं काय आणि असार नेमकं काय. आता तुमच्याकडे भुईमुगाची शेंग आहे का आहे. मग ती भुईमुगाची शेंग घ्या आणि त्याच्यावरचं टरफला खाता का तुम्ही नाही. मग ते काय झालं हा असार झालं. आणि मधला शेंगदाणा तो सार झाला. बघा चिंच आहेत का तुमच्याकडे चिंचाचं वरचं टरफलं असार आणि मधलं ते सार आणि चिंचुका असार. आता आंबा तसाच आहे बघा. आता आंबा का सांगायला लागला आता उन्हाळ्याचं सीझन आहे ना म्हणून तुम्हाला वाटलं प्रयोग करून बघा घरी गेल्याच्या. आता आंब्याचं कातड कुणी खातं का नाही का तर ते असार आहे. आता त्याच्यामधलं म्हणजे कातड्याच्या आतमधलं ते सार आहे ते सर्व खातात आणि पोळी देखील कुणी खात नाही कारण किती असार आहे. आता आणखीन एक उदाहरण घ्या पेड्याचं टरफलं असतं का तुमच्याकडे हा नाही ना. मग आता मला सांगायचं एवढंच की बघा पेढा जसा पूर्ण सार आहे ना तसा भगवान परमात्म्याचं नाम आहे बघा. आणि तसंच तुकोबाराय सांगतात की सार विचार करा. तर तुकोबाराय अनेक ठिकाणी विचार करायला सांगतात. तुकोबाराय याच्या व्यतिरिक्त 4 ठिकाणी विचार करायला सांगतात बघा. असं सांगतात की तो क्षणोक्षणाला करा. कुठला करा तर तरावया पार भव सिंधू. या भवसागरातून या भवबंधनातून या दुःखाच्या सागरातून आपल्याला तरायचंय. आणि तो विचार तुकोबाराय करायला सांगतात. कसा करायला सांगतात क्षणोक्षणाला. तर क्षण म्हणजे पापणी झाकून उघडायचा जितका वेळ लागतो का त्याला म्हणतात क्षण. ते क्षणाक्षणाला विचार करायचा. कुठला करायचा तर तरावया पार भव सिंधू. या भवबंधनातून तरण्याचा विचार आपल्याला करायचा आहे. दुसऱ्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की तो विचार असा आहे तो एकदा केल्यानंतर दुसऱ्या वेळेस करू नये. तुम्हाला कळालं का तो कुठला विचार आहे नाही. तुकोबाराय सांगतात की एकदा लग्न केल्यानंतर दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करू नये बरं का पुरुष मंडळी. कारण की तुकोबारायांचं प्रमाण आहे एका पुरुषा 2 नारी पाप वसे त्याचे घरी. तुकोबाराय सांगतात एक असा विचार आहे की तो एकदा केल्यानंतर दुसऱ्यांदा करू नये. बघा मी असंच सांगता आता विचार सांगण्याची फार गरज आहे आजकाल बरं का. कारण की समाज खूप बिघडलेला आहे. असं आपल्याला तिकडे जायचंच नाही. मी एकदा असंच कीर्तनात सांगितलं की तुकोबाराय हा विचार सांगतात. एक माणूस कीर्तन संपल्यानंतर माझ्याकडे आला आणि तो म्हटला दीदी आता तुम्ही 2 केलेत मला आता काय करा. आता ह्याच्या पुढे मी आता तो म्हटला ह्याच्या पुढे मी काय करू. म्हणलं काय करायचं मी तर सांगू शकत नाही. तो म्हणला तुम्ही 3रं करून आणू. तर म्हणलं काय मी डोक्यालाच हात लावून घेतला. मला तू बघ बाबा आता खरंय का नाही. आता एवढं विचार मी काय म्हणलं एक पुरुष 2 नारी पाप वसे त्याच्या घरी. तो म्हणाला 2 आणल्यात मी 3री आणू. आता हाय का नाही डोक्याला ताण. म्हणजे मला सांगायचंय
नाही. आणि तिसरा विचार असा आहे की तो कधीच करू नये, तो म्हणजे संगत वाईटांची कधीच करू नये किंवा व्यसनापासून दूर राहावं. आता अनेक आहेत असे विचार की ते कधीच करू नये, परंतु आजकालचे माणसं ते सतत करतात. व्यसनापासून दूर राहा म्हटल्याच्या नंतर ते जास्त दारू पितात. बरोबर ना? लिंबित असं नाही हो, ते आमच्या देवपिंपरीकडनं सांगतो. इकडं अजिबातच नाही. इकडले माणसं एकदम सुंदर आहेत, चांगले आहेत. असो. आणि तुकोबारे चौथा विचार असा सांगतात की तो करावा कसा करावा, अभंगाचा प्रथम चरण. सार विचार करा विचार कसा करायचा? सार विचार करायचा. आता दुसरा मुद्दा असा, नाम धरा कंठी विठोबाचे. तर भगवंताचं नाम आपल्याला साठवायचंय. कुठे साठवायचंय? कंठामध्ये साठवायचंय. एक ठिकाणी मी हाच अभंग घेतलाय, असंच सांगितलं. एक माणूस कीर्तन झाल्यानंतर माझ्याकडे आला, म्हटलं ताई तुमच्याकडे पेन आहे का? म्हटलं आहे. तो म्हटला ताई तुमच्याकडे एखादा कागद आहे का? म्हटलं आहे. त्यानं माझ्याकडून दोन्ही पण घेतलं, त्याच्यावर विठ्ठल असं नावलेलं. तो म्हटला फ्यूकॉल आहे का? म्हटलं हे काय मी ठेवी नाही. मग तो मी म्हटलं नेमकं तुम्हाला करायचंय काय? तो म्हटला ही चिठ्ठी चिठ्ठी दोन. म्हटलं मामा तसं नाही. जसं हनुमंतरायाने भगवंताला साठवलं तसं भगवंताचं नाम आपल्याला साठवायचंय. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. धन्य त्याची
साठविला दाता त्रैलोक्याचा, ज्यांनी त्रैलोक्याचा दाता म्हणजे भगवान परमात्मा साठवला ना, त्याची माता आणि पिता धन्यता तुकोबाराय देतात बर का. आता बघा हनुमंतरायाने साठवलंय. आता उदाहरण देत तुम्हाला समजण्यासाठी बर का. एकदा जेव्हा राम राज्याभिषेक झाला त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सर्व माणसांना, सर्व मनुष्याला काही ना काही भेट वस्तू देत होते. परंतु सर्व अयोध्यात वाटलं गेलं, परंतु एक पात्र असं होतं की त्याला प्रभू रामचंद्रांनी काहीच दिलं नाही. सीतामाता पळत भगवंताकडे गेल्या आणि म्हणाल्या, स्वामी हे काय बघते मी. भगवंत म्हटले काय झाले. ती म्हटली, स्वामी तुमचा सर्वात लाडका प्रिय वानर, भक्त म्हटलं तरी हरकत नाही असा असणार तो हनुमंत, तुम्ही त्याला काहीच दिलं नाही. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, काय द्यावे त्यासी भावे भूतराई, 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 काय द्यावे त्यासी